नमस्कार. सकाळचे 9 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात बंगालमधल्या बातमीने. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी आहे. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन नबीन हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील हजर असणार. सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याची माहिती आहे. शुभेंदु अधिकारी जो है वो भी एक कर्मठ कार्यकर्ता, अनुभवी कार्यकर्ता है। वो बिल्कुल डरने वाला नहीं, लड़ाकू नेता है और उसे मुख्यमंत्री बनाया जा रहा है। ये भी बहुत बड़ी बात है। देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का ये करिश्मा है। यहाँ पर चुनाव में एक तरफ भय था, दूसरी तरफ भरोसा था। भय हार गया और मोदी जी का भरोसा जीत गया। तर पश्चिम बंगालमधल्या या शपथविधी सोहळ्याला नेमके कोण कोण उपस्थित असणार आहेत सविस्तर पाहूयात. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबतच योगी आदित्यनाथ, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, केशव प्रसाद मौर्य, एनडीए शासित सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. दरम्यान मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे सुवेंदू अधिकारी कोण आहेत पाहूयात. काँग्रेस नेते शिशिर अधिकारी यांचे ते सुपुत्र आहेत. सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 1995 मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1998 मध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2006 मध्ये कांती दक्षिण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2007 मध्ये नंदीग्राम भूसंपादनाविरोधात आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं, जे आंदोलन प्रचंड असं गाजलं. याच नंदीग्राम आंदोलनामुळे 2011 मध्ये ममता सत्तेत आल्या आणि सुवेंदू हे त्यांचे निकटवर्तीय बनले. 2016 मध्ये ममतांकडून परिवहन मंत्रीपद त्यांना बहाल करण्यात आलं. 2020 मध्ये ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जींशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांनी तृणमूलचा राजीनामा दिला. 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2021च्या निवडणूक प्रचाराचा सुवेंदू अधिकारी चेहरा बनले. 2021च्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला, मात्र शहा हे सुवेंदूंना बळ देत राहिले आणि पुढची 5 वर्ष सुवेंदू हेच बंगाल भाजपचा चेहरा बनले. अन्य कुठल्याही नेत्याची लुडबुड यामध्ये पाहायला मिळाली नाही. आणि 2026च्या यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत, शहांच्या रणनीतीचं त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी आज शपथ ग्रहण करणार. दरम्यान भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुवेंदू अधिकारी यांनाच का निवडलं, त्याची कारणं आपण पाहूयात. तर बंगाल विजयाचे खरे शिल्पकार पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, मात्र बंगाल भाजपचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणजे सुवेंदू अधिकारी. 2021ची निवडणूक सुद्धा भाजपनं सुवेंदू यांच्या नेतृत्वातच लढली होती. आधी तृणमूलमध्ये ममता बॅनर्जी यांचा उजवा हात अशी सुवेंदू अधिकारी यांची ओळख होती आणि त्यानंतर 2020 मध्ये मतभेद झाल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र ममता यांचे पुतणे अभिजित बॅनर्जी यांच्याशी मतभेद वाढले आणि सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलला रामराम ठोकला. 2021च्या निवडणुकीमध्ये सुवेंदू यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात आला. 2021च्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला, मात्र सुवेंदू यांच्या मेहनतीची पक्षाकडून दखल घेण्यात आली. 2026च्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच सुवेंदूच नेतृत्व करतील असं ठरलं होतं.
ममता बॅनर्जी आणि तृणमूलचा सर्व आघाड्यांवर सामना करण्यासाठी ताकद केवळ सुवेंदूमध्येच असा एक भाजपला विश्वास होता. आक्रमक स्वभाव, चाणाक्ष आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता, जनतेशी थेट संपर्क हे सुवेंदू अधिकारी यांचे गुण कामी आले. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसमोर कोणती आव्हानं आता असणार आहेत तेही सविस्तर पाहूयात. तर राज्यामध्ये उद्योगधंदे, परकीय गुंतवणूक परत आणणं एक सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी राजकीय गुंडगिरीची संस्कृती मोडून काढावी लागेल. बंगालमध्ये व्यवसाय करणं सुरक्षित आहे हे उद्योग समुदायाला पटवून द्यावं लागेल. कामगार संघटनांची मुजोरी सतत बंद पुकारण्याच्या वृत्तीला आळा घालावा लागेल. तृणमूल काँग्रेसकडून राडे करण्याचे प्रयत्न होणार ते रोखावे लागतील. उत्तर बंगालमधल्या दार्जिलिंग प्रदेशाच्या समस्या सोडवाव्या लागतील. केंद्र सरकारशी समन्वय साधून केंद्रीय योजनांचा निधी आणावा लागेल. शिक्षण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे.